आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते कर्जतमध्ये लोकल शिरली की जसा बटाटे वडेवाला आत शिरतो तसाच त्याच्याबरोबर चिक्कीवाला पण आत शिरतो। आज आपण असेच चिक्कीवाल्यांकडे आलो आहोत ज्यांचं नाव आहे सुनील चिक्की। तुमच्या दुकानाचं नाव सुनील चिक्की? सुनील। नमस्कार। आणि आपण सुनील परदेशी? सुनील परदेशी। ओके, तुम्ही कुठचा शिकवाल मला? खोबऱ्याची शिकवतो मी। खोबरा चिक्की। मस्त। बरं, कशी करता तुम्ही ती खोबऱ्याची चिक्की? प्रथम आपण पाणी, गूळ आणि साखर एकत्र करतो आणि भट्टीवर ठेवतो। ते विरघळल्यावर किंवा टेम्परेचरला आल्यावर थोडंसं आपण त्यांचं टेम्परेचर, आमचं कारागीर टेम्परेचर घेतो आणि पाक चांगला विरघळला तर मग त्याच्यामध्ये ग्लुकोज टाकतो, म्हणजे चिक्कीला धरून ठेवतो आणि चकाकी येते, शायनिंग येते। ते नाही टाकलं तर चिक्की बनवू शकत नाही। आणि नंतर मग ते टेम्परेचर घेतल्यावर मग त्याच्यामध्ये आपण ते खोबरं टाकतो। तो पाक एका विशिष्ट टेम्परेचरवर आला का आम्हाला असं वाटलं का आता खोबरं टाकायचं, मग त्याच्यामध्ये आम्ही खोबरं टाकतो। खोबरं टाकल्यावर मग परत त्याला हलवतो आणि थोडंसं सुकं व्हावं लागतं, त्याला घट्ट व्हावं लागतं। आणि तो खोबरा म्हणजे ओलं खोबरं नसतं, ड्राय किस असतो खोबऱ्याचा। आणि मग तो कढईत तयार होतो आणि मग आम्ही त्याला संपूर्ण स्क्वेअर मध्ये लाटतो त्या पाटाच्या प्रमाणात। आणि मग थोडंसं थंड आलं का आमचे कटर असतो चिकी कापायचे साईज प्रमाणे, त्या साईजने आम्ही चिकी कापतो, ती कटिंग करतो। आणि थोडंसं थंड आल्यावर मग आम्ही त्याला काढतो आणि जसं आमचे मेजरमेंट आहे, समजा 250 ग्राम 150 ग्राम त्याप्रमाणे वजन करून आम्ही बॉक्समध्ये पॅक करतो। आणि आता आपण आलो आहोत कर्जतमध्येच आणि त्यांचं नाव आहे, ज्यांच्या घरी आपण धडकलोय, मधुरा म्हसे। ओके, तर मला पहिला पदार्थ तुम्ही कुठचा शिकवताय, त्याचं ही काय तयारी आहे, साहित्य कसलं आहे? कचोरी आहे, ब्रेडची कचोरी। पण ब्रेड आणि नारळ म्हणजे गोड आहे। हा, तेच म्हटलं, गोड दिसते। गोड आहे। बरं, मग साहित्य सांगता? ब्रेडची कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, ओलं खोबरं, उकडून मॅश केलेलं रताळं, साखर, रोज इसेन्स, बेदाणे, वेलची पूड आणि साजूक तूप। कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यात ओलं खोबरं, साखर, उकडून मॅश केलेलं रताळं, वेलची पूड, बेदाणे घालून परतून सारण वाफवून घ्यावं। ब्रेडच्या स्लाइसेस पाण्यामध्ये भिजवून त्यातला पाण्याचा अंश काढून टाकावा। त्यामध्ये सारण भरून कचोऱ्या तयार कराव्यात आणि तयार कचोऱ्या खमंग तळून सर्व्ह कराव्यात। आणि आता सगळ्यांच्या आवडीचं कारल्याचं भरीत आपण बनवतोय, तर मला सांगा की साहित्य काय काय घेतलंय? कारल्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या कारल्यांचे तुकडे, भाजलेला कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, गूळ, चिंच, हळद, लाल तिखट, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, धणे जिरे पूड, मीठ, हिंग आणि जिरं। कृती: प्रथम एका बाउल मध्ये भाजून परतून घेतलेला कांदा घेऊन त्यामध्ये भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, लसूण पाकळ्या, जिरं, गूळ, चिंच, मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं। एका पॅन मध्ये तेल गरम करून कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करावी। त्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण, हळद, तिखट आणि धणे जिरे पूड घालून हे मिश्रण परतून वाफवून घ्यावं। उकडलेल्या कारल्याच्या बिया काढून टाकाव्यात आणि त्याचे तुकडे करून घ्यावेत। कारल्याच्या तुकड्यांमध्ये तयार केलेला मसाला स्टफ करावा आणि ही भरली कारली वाफवून घ्यावीत। जाऊबाई आलेले आहेत, तर आपलं नाव काय? अंजली म्हसे। ओके, आणि तुम्ही आम्हाला आज जो म्हणजे दोन पदार्थ दाखवताय? दोन पदार्थ दाखवताय, तर तुमच्या कुटुंबाची तर माहिती सगळी आम्ही मिळवलेली आहे त्यांच्याकडनं। तर आता मला सांगा, ही जी तयारी तुम्ही केलेली आहे, हा तिखट पदार्थ आहे? भजी येते, तांबड्या भोपळ्याची भजी। हा, मस्त छान कर्जतच्या हवेमध्ये बसून गरमागरम भजी, क्या बात आहे। मग मला साहित्य सांगा। लाल भोपळ्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळ्याचा किस, भिजवलेली चणा डाळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, आलं आणि मीठ। कृती: प्रथम एका बाउल मध्ये भिजवलेली चणा डाळ, लसूण पाकळ्या, आलं आणि मिरच्यांचे तुकडे आणि मीठ घालून मिश्रण जाडसर वाटून घ्यावं। एका बाउल मध्ये ही चणा डाळीची वाटलेली भरड आणि लाल भोपळ्याचा किस हे मिश्रण एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाची भजी खरपूस तळून घ्यावीत। ब्रेड आणि नारळाची गोड वडी, तर साहित्य बघा काय काय? ब्रेड आणि खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, साखर, ओलं खोबरं, वेलची पूड, खायचा हिरवा रंग, दूध आणि साजूक तूप। कृती: प्रथम एका कढईमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये ब्रेड क्रम्स, वेलची पूड, खायचा हिरवा रंग, दूध आणि साजूक तूप घालून हे मिश्रण परतून घ्यावं। ताटाला साजूक तूप लावून त्यावर तयार मिश्रण थापून वड्या पाडाव्यात। तर आता आपण खवय्येगिरी करूया आणि आपल्या प्रेक्षकांना भेटूया नवीन भागामध्ये। बाय।